आपणा सर्वांचं मी आजच्या या जंबूद्वीप कौटुंबिक सोहळ्यामध्ये मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत करतो। पुण्यातल्या पुण्यात माणुसकीमधल्या कार्यक्रमाला उपस्थिती दाखवणं आणि पुण्यापासून जवळजवळ 42-45 किलोमीटर असणाऱ्या या केंद्रात सकाळी सकाळी आपण येणं ही खरोखरच आपणा सर्वांच्या दृष्टीने एक कौतुकाची बाब आहे। त्यामुळे मी आपणा सर्व उपस्थितांना मनपूर्वक धन्यवाद देतो। अर्थात जसे काही आपले बंधू भगिनी पुण्यावरून आलेत, काही जे आहेत आपले हितचिंतक आहेत, कोणी मुंबईवरून कोणी साताऱ्यावरून पण या ठिकाणी आलेले आहे। या कार्यक्रमाची सुरुवात करताना तुम्ही पाहत असाल की समोर आपल्या या मंचकावर उपस्थित आजच्या या छोट्या सोहळ्याचे उद्घाटक धम्मचारी लोकमित्र जे आहेत, जंबूद्वीप माणुसकी या परिवाराचेच घटक म्हणून एक मान्यता असणारे आणि आमच्या सर्वांचे आवडते डॉक्टर महेशजी देवकर या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित आहेत। अतिशय व्यस्त दिवस आहे त्यांचा, पण तरी सुद्धा या परिवाराशी असलेला जिव्हाळा विचारात घेता ते या ठिकाणी आलेले आहेत। डॉक्टर पासांगे हा इथे उपस्थित आहेत। अजूनही या सोहळ्यासाठी काही उपस्थितांची आवश्यकता होती, परंतु निवडणुकीच्या काही तात्काळ मीटिंगा लागल्यामुळे काही पाहुणे पोहोचू शकले नाहीत किंवा काही उशिरा येणार आहेत। त्याबद्दल खरं तर मी दिलगिरी व्यक्त करतो। आणि हा जो आजचा कार्यक्रम आहे तो आपणा सर्वांना जी निमंत्रण पत्रिका मिळालेली आहे त्यानुसार का जंबूद्वीप अंतर्गत असणारं मध्यम मार्ग शिबिर केंद्र हे 2003 पासून कार्यरत आहे। छोटेखानी जरी असलं तरी एक विशेष प्रकारची लोकसेवा पुरवणारं हे केंद्र आहे। परंतु मध्यंतरी आमच्या काही इमारती ज्या आहेत त्या इमारतींची पडझड झाली होती आणि म्हणून आमचे संस्थापक धम्मचारी लोकमित्र आणि आमचं जे विश्वस्त मंडळ आहे त्या विश्वस्त मंडळाला असं वाटलं की लोकसेवेसाठी आपण याची पुनर्निर्मिती पुनर्बांधणी करावी आणि म्हणून गेल्या वर्षभरापासून आम्ही काही जुन्या इमारतींना पाडून त्या ठिकाणी नवीन इमारती बांधलेल्या आहेत। आणि म्हणून याचा एक उद्घाटन सोहळा एका कौटुंबिक वातावरणामध्ये आपल्या हितचिंतकांच्या साक्षीने व्हावा ही आमची मनोकामना होती। आणि म्हणून आज विशेष म्हणजे माघ पौर्णिमा आहे, बौद्ध परंपरेमधील विशेष स्थान असणारी या पौर्णिमेला आम्ही असं ठरवलं होतं की या पूजा स्थानाचा समर्पण सोहळा आणि शिबिर केंद्राचा उद्घाटन सोहळा हा आम्ही एकत्र करावा। पूजास्थान सुंदर केलेलं आहे, पण त्याचं काम थोडं अपूर्ण आहे। बुद्धाच्या मागे आम्हाला काही विशिष्ट चित्रकृती तयार करायच्या आहेत, परंतु आमचे जे वास्तुशिल्पकार आहेत त्यांच्या काही तांत्रिक अडचणीमुळे आम्ही ते पूर्ण करू शकलो नाही। म्हणून आजच्या सोहळ्यामध्ये आम्ही समर्पण सोहळा जो आहे तो वगळलेला आहे, परंतु अशाच एका कौटुंबिक वातावरणामध्ये तो आम्ही पुन्हा महिनाभराच्या 2 महिन्याच्या काळानंतर तो परत करणार आहोत। आज मात्र इथे आपण केवळ या शिबिर केंद्राचं उद्घाटन आणि त्याचं लोकसेवेसाठी लोकार्पण असा हा सोहळा असणार आहे। तर या सोहळ्याची सुरुवात आपण आदर्शांची पूजा करून करणार आहोत। त्यामुळे आपल्या मंचकावर उपस्थित जे अतिथी आहेत त्यांना मी विनंती करेल की त्यांनीच पूजास्थानामध्ये जाऊन पुष्प दीप आणि धूप अर्पण करून पूजा करावी आणि त्यानंतर आपण पूजनी या कार्यक्रमाची सुरुवात करणार।
घालवता स्वागताचा कार्यक्रम करणार आहोत। हे आजचे जे आपले उद्घाटक आहेत, खरं तर लोकमित्र संस्थापक आहेत आणि ह्या सर्व निर्मितीचं ते केंद्रबिंदू आहेत। जेव्हा आम्ही हा विचार करत होतो की या उद्घाटनाला कोण सुयोग्य व्यक्ती असेल, आणि तेव्हा असं वाटलं की नुकताच आम्ही त्यांचा 12 जानेवारीला धम्मचारी दीक्षेचा 50वा वाढदिवस साजरा केलेला आहे। ज्या माणसाने आयुष्याची 50 वर्ष सातत्याने या लोकसेवेत आणि आचरणात घालवलेली आहेत, त्यामुळे त्यांच्यापेक्षा दुसरा योग्य ज्येष्ठ माणूस कुठे शोधावा हा आमच्या समोर प्रश्न पडला। आणि त्यामुळे आम्हाला असं वाटलं की आग्रहाने त्यांनीच हे औपचारिक आजचं उद्घाटन करावं। म्हणून मी त्यांच्या स्वागतासाठी आमचे बंधू धम्मचारी मैत्रेय बोधी यांना विनंती करतो की त्यांनी लोकमित्रांना एक गुच्छ देऊन त्यांचं स्वागत करावं। आपल्या एक परिवाराचे जरी घटक असले तरी ज्यांच्या भोवती अतिशय मोठं नावलौकिकाचं वलय आणि वैभव आहे, असे पुणे विद्यापीठाच्या सावित्रीबाईंच्या परिवाराचे घटक म्हणून उपस्थित असणारे डॉक्टर महेशजी देवकर यांचं स्वागत आमच्या न्यासाचे चेअरमन धम्मचारी अभयराजा करतील अशी मी त्यांना विनंती करतो। हे डॉक्टर आहेत, डॉक्टर पासनजी यांच्या स्वागतासाठी मी धम्मचारी अनंतवीर्य यांना विनंती करतो की त्यांनी एक गुच्छ देऊन त्यांचं स्वागत करावं। अतिशय जवळचे हितचिंतक आहेत, तेव्हा त्यांचंही आपण स्वागत करतो आहोत। तर त्यांचे घनिष्ठ मित्र विवेक मित्र हे त्यांना एक गुलदस्ता देऊन त्यांचं स्वागत करतील। अर्थात जसं मी सुरू याच्यामध्ये लोकमित्रांची भगिनी त्यांचे यजमान हे UK वरून आलेले आहेत, ते पण पाहुणे आहेत। म्हणून अधिक वेळ न दवडता एक औपचारिक उद्घाटन ही समोर असणारी छोटीशी मेणबत्ती प्रज्वलित करून लोकमित्र करणार आहेत। तेव्हा मी लोकमित्रांना विनंती करतो की त्यांनी याचं उद्घाटन करावं। New Major Marg Shibir Kendra is now open. First of all, a very special welcome to you all. I'm very glad you could all come for this occasion. मी अतिशय अल्प असं बोलणार आहे, कारण ऊनही वाढत आहे, काही लोकांना घाई आहे, यानंतर आपल्याला भोजनाचा कार्यक्रम आहे, त्यामुळे मी संक्षिप्तपणे काही सांगू इच्छितो। The history of this place goes back 45 years. तर ही जी जागा आहे, या जागेचा जो इतिहास आहे तो अगदी त्याला 45 वर्षाची पार्श्वभूमी आहे। When I started work here in 1978, we used to have retreats at Bor, which was a sort of a small town an hour away down the road, 45 minutes down the road. सुरू केला तेव्हा आमची जी शिबिरं आहेत, ही शिबिरं भोर या गावामध्ये व्हायची, जे अतिशय जवळ एक खेड होतं त्यावेळेस। But it was a scout camp and it was always difficult. परंतु ती जी जागा होती त्या ठिकाणी स्काउट कॅम्पचा असायचा, आणि म्हणून ती जागा नेहमीच उपलब्ध होणं हे अतिशय कठीण असायचं। And coming back from Bor to Pune, I would look down this valley behind Simhagarh. परंतु जेव्हा भोर वरून पुण्याकडे येत असताना सिंहगडच्या मागे असणारी ही जी दरी आहे ती मी पाहत असायचे From the main road. मुख्य There were रस्त्यावरून। no buildings then, so you could just see the open. अर्थात त्यावेळेस इथे कोणत्याही इमारती नसल्यामुळे तुम्ही बसमधून सहजता
दृष्टिक्षेप टाकू शकत असावं. And this valley looked so enticing. I thought it would be a lovely place for a retreat center. आणि तेव्हा मला असं वाटायचं की ही जी जागा आहे ही अतिशय सुंदर असेल आणि शिबिर केंद्रासाठी ही कदाचित खूप चांगली असेल. And I was especially keen on retreats because most of the people we were working with had very, very hard lives, lived in very overcrowded conditions. And retreats, Dhamma retreats, were the best way to get a real taste of the Dhamma. अर्थात माझा जो जोर आहे तो अतिशय जास्त शिबिरांवरती असे, कारण ज्या लोकांसमवेत मी काम करत होतो त्या लोकांची जी जीवनशैली आहे ती अतिशय कमी जागेत ते लोक राहत असत, खूप घरामध्ये गर्दी असायची, परिस्थिती खूप कठीण असायची आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने धम्माचा स्वाद किंवा आस्वाद घ्यायला संधी नसे. Then in 1981 we found 3 very old kutis here, just next door here, and I did a solitary retreat for a month there. 1981 साली आम्हाला इथे पलीकडच्या कोपऱ्यामध्ये 3 अतिशय छोट्याशा कुटीसारख्या त्या जागा होत्या त्या सापडल्या आणि लोकमित्रांनी त्यांचा पहिला एकांतवास त्या ठिकाणी केला. And Thailander ekantwas came with पहिला It wasn't my first ekantwas. I said you were Okay. So I mean they were very rough, these huts. They were built by 2 Pune businessmen, one Jain, one Hindu, and they hadn't really been used, and it was the end of the rainy season, and when the rains came I just had 1 square foot of dry place inside. अर्थात त्या ज्या कुट्या बांधलेल्या होत्या ते काम अतिशय ओबडधोबड होतं. एक जैन आणि एक हिंदू जे व्यापारी होते ते त्यांनी बांधलेलं होतं. काम अतिशय कच्च्या स्वरूपाचं होतं. पावसात ते गळायचे आणि गळताना अशी अवस्था असायची की 1 चौरस फुटाची जागा लोकमित्रांना तिथे कोरडी असायची. Anyway, eventually we were able, my family was able to buy that little bit of land there in 88. And at that time, Babaji Kamble really helped us a great deal, looking after it. Too much trouble he had, I remember. आणि मग 88 साली माझ्या कुटुंबाने ते जागा विकत घेतली. त्यावेळेस बाबा खूप कठीण परिस्थिती होती, परंतु बाबाजी कांबळ्यांनी मात्र त्या ठिकाणी खूप मदत केली त्या सर्व व्यवहारामध्ये किंवा त्याची काळजी घेण्यामध्ये नंतर. And but we built then the large Baja Retreat Center and the Bordaran Retreat Center in near Nagpur. आणि त्यानंतर मग आम्ही मळवली जवळ असणारं जे भाजा आहे तिथे आमचं मोठं शिबिर केंद्र बांधलं आणि नागपूर जवळ जे बोर धरण आहे त्या ठिकाणी देखील आमचं दुसरं शिबिर केंद्र आम्ही बांधलं. And we would have retreats of 200, 250, but it was too much for me. आणि मग त्या ठिकाणी मात्र आमच्याकडे 200, 200, 250 लोकांच्या शिबिराची सुविधा होऊ लागली, परंतु ती संख्या मात्र माझ्यासाठी खूप मोठी होती, अधिक होती. And I wanted to involve in small retreats where you could have much more personal communication and work with people more individually, just for 20, 30 people. मला अशा प्रकारचं शिबिर केंद्र हवं होतं की जिथे छोट्या संख्येमध्ये लोकांवरती व्यक्तिगत काम करता येईल, लोकांवरती व्यक्तिगत लक्ष देता येईल की ज्याची संख्या ही आदमाशे 20 ते 30 पर्यंत असावी. So in 2002 we built this place. आणि मग 2002 मध्ये आम्ही हे जे केंद्र आहे याची निर्मिती केली. And you'll be surprised the cost, I mean we've renovated, but the cost then of these 6 huts and this shrine was total about 4.5 lakhs, I think. 6 lakh. The shrine was. आम्ही जेव्हा याचं बांधकाम केलं 2002 मध्ये तर पूजा स्थान आणि ह्या ज्या छोट्या आमच्या खोल्या होत्या त्या सर्वांची त्यावेळची किंमत मूल्य 6 लाख होतं. The shrine cost 1.5 lakhs. तर हे जे पूजा स्थान आहे त्यावेळेस आम्हाला त्याची किंमत म्हणजे 1.5 लाख पडली होती किंमत. Anyway, but they were built in a very kutcha way, so they didn't, they needed renovating. अर्थात त्यावेळेस आम्ही कमी खर्चामध्ये आणि कच्चच बांधकाम केलं होतं आणि म्हणून त्याचं नूतनीकरण करणं हे खूप गरजेचं होतं. So we have, as it were, effectively rebuilt much of the retreat center and added on 3 or 4 rooms. तर आम्ही एक प्रकारे पुन्हा संपूर्ण याची पुनर्बांधणी केली आणि 3-4 जास्तीच्या ज्या खोल्या आहेत त्या आम्ही इथे वाढवलेल्या आहेत. And so that is what we are opening today. आणि हे जे काही आम्ही वाढवलेलं बांधकाम आहे
त्याचं खरं तर आज आपण या ठिकाणी उद्घाटन करत आहोत. Madhyam Marg Shibir Kendra Phase 2. तर मध्यम मार्ग शिबिर केंद्राचा हा जो दुसरा टप्पा आहे. And I don't need to explain what the Madhyam Marg means and the आता significance of that. तर मध्यम मार्ग आणि त्याचं जे महती किंवा महात्म्य आहे त्याचं स्पष्टीकरण मला देण्याचं काही कारण नाही. So it will have, it has, I mean, we're just going to continue using it in the same way, but the uses are, of course, traditional Dhamma and meditation retreats, our study and meditation retreat. अर्थात याचा उपयोग हा होतच राहणार आहे, परंतु आमचा जो आहे की जे पारंपरिक जे आहे की ध्यान आणि अभ्यास, धम्माचा अभ्यास, ह्या ज्या पारंपरिक गोष्टी आहेत त्या इथे चालूच राहतील. And then we've been using it for, we have a very close connection with the Nagarjuna Institute in Nagpur, so we've been using it for alumni work, taking forward ex-students in Dhamma and social activism. तर ह्या नागार्जुन संस्थेशी जे संबंध आहेत जवळचे, त्यामुळे नागार्जुन प्रशिक्षण संस्थेचे जेही माजी विद्यार्थी आहेत त्यांची एक प्रकारे तालीम किंवा त्यांना तयार करण्यासाठी या जागेचा आम्ही उपयोग करतो आहोत. So when people finish their 8-month Dhammasakya course or the 3-year BA course in Buddhist studies and so on, then we take some of them further to train them up to teach in the villages or to do social work in the towns and villages all over India. तर आमच्या नागार्जुन प्रशिक्षण संस्थेमधला जो 8 महिन्याचा जो निवासी कोर्स आहे आणि 3 वर्षाचं जे BA आहे शिक्षण, ते पूर्ण झाल्यानंतर त्यांना अधिक प्रशिक्षित करण्यासाठी आम्ही इथे त्यांचे वेगवेगळी शिबिरे घेतो, कारण मग त्यांनी त्यांच्या गावी जाऊन ग्रामीण भागामध्ये धम्म आणि सामाजिक कार्य त्यांनी इतरांना शिकवावं. So from here we've trained up or helped to train up people working in numerous different states all over India, from Arunachal Pradesh to Kerala to Tamil Nadu to Haryana. तर या माध्यमातून त्यांनी जेवढी राज्य सांगितली त्या राज्यांमध्ये किंवा भारतामधील बहुतांश राज्यांमधील आमच्या विद्यार्थ्यांना आम्ही इथे प्रशिक्षण देऊ शकलेलो आहे. So we'll continue that work. आणि हे जे कार्य आहे हे आम्ही पुढे सातत्याने चालूच ठेवणार आहोत. And then of course we want to open it to other like-minded people for meditation, for yoga, for health and so on, who sort of tune in with us. आणि मग जे हे आमच्या समविचारी लोक आहेत, ज्यांचं आमच्याशी जुळतं आहे, अशा लोकांना मेडिटेशन आहे, योगा आहे किंवा तत्सम प्रकारचे जे उपक्रम आहेत त्याच्यासाठी हे आम्ही देणार आहोत, खुलं करणार आहोत. I hope we can link up too with the village more and more. आणि पुढे जाऊन या खेड्याचीही आम्ही याला जास्तीत जास्त जोडण्याचा प्रयत्न करणार आहोत. So that's all I have to say. It's not, you know, it's not a terribly special program, but we wanted to make a statement. But now the second stage of this Shibir Kendra has opened. तर हा काही अतिशय खूप मोठा सोहळा नाहीये, परंतु ह्या शिबिर केंद्राचा हा जो दुसरा टप्पा आहे त्याचं आम्ही उद्घाटन करतो आहोत आणि एक प्रकारचं आम्ही निश्चय करतो आहोत की आम्हाला इथून पुढे कसं जायचं आहे. Very grateful that my dear friend Mahesh Devkar, Professor Deheshkar, Dr. Pasang and Bhante Dhammadeep and Babaji Komliji have graced us with their presence. तर मला खूप आनंद वाटतो आहे की आमचे अतिशय प्रिय मित्र महेशजी देवकर, डॉक्टर पासांग, भंते धम्मदीप आणि बाबाजी कांबळे या सोहळ्यामध्ये येऊन त्यांनी आम्हाला उपकृत केलेला आहे. So that's all I have to say. Thank you. तर मला एवढंच सांगायचं होतं. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद लोकमित्र, तुम्ही अतिशय थोडक्यात चांगल्या प्रकारे विश्लेषण केलंय, त्यामुळे त्याच्यावर मी अधिक काही न बोलता यानंतर सरांना विनंती करेन. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. आज मोठी आनंदाची गोष्ट आहे आणि मला खूप छान वाटतंय की बऱ्याच दिवसांनी, बऱ्याच वर्षांनी पुन्हा एकदा कोंढणपूरच्या या शिबिर केंद्रामध्ये यायची संधी मला मिळाली. त्याबद्दल सर्वप्रथम लोकमित्रजी, मैत्रीनाथजी आणि विवेक मित्रजी यांचा सगळ्यांचा आभार मानतो. आज या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिलेले डॉक्टर पासांग, या भंते धम्मदीपजी आणि आयुष्मान बाबाजी कांबळेजी आणि आपण सर्व या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिलेले
सर्व जे त्या धम्माचे सह प्रवासी आहात, तुम्हा सगळ्यांना मी खूप खूप धन्यवाद देतो. आणि या निमित्ताने मला तुमच्या सोबत काही वेळ घालवण्याची संधी मिळाली, त्याबद्दल मी स्वतःला खूपच भाग्यवान समजतो. मी काही वर्षापूर्वी जेव्हा इथे आलो होतो त्यावेळी मला असं आठवतं की लोकमित्रजींनी एक रिट्रीट घेतली होती आणि त्यावेळी सुद्धा नागार्जुन इन्स्टिट्यूटचे आपले नागालोकाचे अल्मनी इथे होते. त्याच्यानंतर आपले एनॅपचे हर्षा नवरत्नेजी इथे आले होते आणि एक पूर्ण दिवस इथे आम्ही निवासी एक शिबिर केलं होतं आणि चर्चा करून काही पुढच्या दिशा ठरवल्या होत्या. त्यानंतर एक इथे आपण रिट्रीटही केली होती आमच्या विभागाच्या वतीने. त्याच्यामध्ये एक जॅपनीज जे मेडिटेशन मास्टर आहेत ते इथे आले होते आणि त्यांनी एक रिट्रीट केलं होतं. त्याच्यामध्ये आमचे काही माझे सहकारी सामील झाले होते. तर या एकत्रित या शिबिराशी तसा संबंध हा काही वर्षापूर्वीपासून आहे आणि आज या निमित्ताने या कार्यक्रमासाठी मला बोलावलं. तर पुन्हा एकदा बऱ्याच वर्षांनी मधला बराच काळ गेला, त्या काळानंतर पुन्हा एकदा सगळ्यांशी जोडून घेता आलं, त्याबद्दल खूप बरं वाटतंय. आपण जेव्हा बुद्ध धम्माचा अभ्यास करत असतो, तो अभ्यास एकतर जसं आम्ही विद्यापीठामध्ये करतो, ग्रंथांचा अभ्यास करतो किंवा त्याचं जे काही जे थिअरॉटिकल तो त्याचा भाग आहे, तो तत्वज्ञानाचा भाग आहे, त्याचा आम्ही अभ्यास विद्यापीठामध्ये करतो. पण जसं सायन्सच्या अभ्यासामध्ये लॅबोरेटरीचं अनंतसाधारण महत्त्व आहे आणि तुम्ही जे काही शिकता, जे काही तत्व तुम्ही अभ्यासता, ती कुठेतरी तपासून बघण्यासाठी, ती पारखून घेण्यासाठी आणि ती आपल्या जीवनामध्ये उतरवण्यासाठी एक जागा आवश्यक असते आणि ते जे स्थान आहे ते या शिबिराचं आहे. त्यामुळे हे जे शिबिर आहे हे मी म्हणेन की धम्माची प्रयोगशाळा आहे आणि या धम्माच्या प्रयोगशाळेमध्ये आपल्या सर्वांचंच मगाशी लोकमित्रांनी सांगितल्याप्रमाणे ते सगळ्यांसाठी खुलं आहे. ते केवळ ते बौद्ध अनुयायांसाठीच खुलं आहे असं नाही, तर या संदर्भातले, कारण धम्म हा शेवटी आपल्याला माहिती आहे की तो त्याचं स्वरूप जे आहे ते वैश्विक आहे, ते युनिव्हर्सल आहे आणि त्यामुळे ज्या कशानेही, जसं बुद्धांनी स्वतः सांगितलं, महाप्रजापती गौतमींनी जेव्हा त्यांना विचारलं की मला थोडक्यात धम्माचं स्वरूप सांगा, त्यावेळी त्यांनी हेच सांगितलं की जे काही केल्याने तुमच्या मनातल्या राग, द्वेष, मोह हे कमी होतात, जे केल्याने तुमच्या मनामध्ये विरक्ती उत्पन्न होते आणि ज्ञानाचा उदय होतो, तो धम्म आहे. आणि ज्यामुळे तुमच्या मनामध्ये राग, द्वेष, लोभ वाढतो, तुमचं मन हे त्याच्यावर अज्ञानाची काजळी धरते, तर तो सर्व अधर्म आहे. तर या एवढ्या सोप्या शब्दात त्यांनी धर्म अधर्माची व्याख्या केली. तर जेव्हा आता लोकमित्र म्हणाले की आमच्या समविचारी किंवा ज्यांच्याशी आमचं जुळतं, त्याचा अर्थ हाच आहे की जे धम्माचं काम करता आहेत, केवळ एखाद्या विशिष्ट धर्माच्या लेबल खाली नाही, तर एकंदरीतच जे मानवी विकासाचं, मानवी मूल्यांच्या संवर्धनाचं काम करतायत, त्या सर्वांसाठी हे केंद्र एक प्रयोगशाळा असणार आहे आणि ते सगळ्यांसाठी खुलं असणार आहे. मला वाटतं हे खूप मोठं एक विधान आहे त्याच्यामधनं की आपण हे दाखवून देतो की धम्म हा कुठल्याही विशिष्ट समाजापुरता, विशिष्ट जाती धर्मापुरता असा नाही आहे आणि धम्माचं स्वरूप जे आहे ते धर्माच्या पलीकडे आहे. तर हे कुठेतरी आपल्याला याच्यातनं आपण सांगू इच्छितो लोकांना, कारण आज आपल्याला माहिती आहे की अत्यंत टोकाच्या भूमिका सगळीकडे घेतल्या जात आहेत. प्रत्येकाच्या एक या पद्धतीने सगळं समाज एक ध्रुवीकरण चाललेलं आहे. तर अशा काळामध्ये हा मध्यम मार्ग सांगणारा, कारण बुद्धांचा तोच आहे की दोन्ही अंत टाळून मधल्या मार्गाने आपण प्रवास करणारी मंडळी आहोत, तर तो मध्यम मार्ग आपण इथे आज या निमित्ताने लोकमित्रांनी त्याचं विधान केलेलं आहे, एक स्टेटमेंट त्यांनी केलेलं आहे आणि मला वाटतं ते आपण सर्वांनी लक्षात ठेवणं जरूर गरजेचं आहे. आणि मी सांगितल्याप्रमाणे या प्रयोगशाळेमध्ये आपण सर्वांनी, म्हणजे माझ्यासहित आपण जरूर याच्यात सामील होऊया. या प्रयोगामध्ये आपल्याही वतीने काही आपल्याला धम्म अनुभवता आला, कारण की मुख्य जसं लोकमित्रांनी सांगितलं की तेच खरं तर या केंद्राचं मूळ उद्देश तो आहे, ते त्याचं ध्येय आहे. त्यामुळे जे काही आपण शिकतो, जे काही अगदी साध्या महामंगलसूत्रासारखी गोष्ट आता आपण त्याचं श्रवण केलं,
तर त्यातल्या अनेक ज्या गोष्टी आहेत त्या फक्त आपण म्हणतो, पाठांतरामध्ये लोक त्याचा पुन्हा पुन्हा उच्चार करतात, आपण त्याचं रेसिटेशन करत असतो, पण ते आपल्या जीवनामध्ये येण्यासाठी आणि ते त्याचे प्रयोग करून बघण्यासाठी, ते खरोखरच उपयुक्त आहे की नाही, खरोखर त्याचा आपल्याला फायदा होतो की नाही, करून बघण्यासाठी थोडंसं ते एक ज्याला आम्ही पालीमध्ये म्हणतो की काय विवेक आणि चित्त विवेक जो आहे, की मनाने आणि शरीराने थोडंसं आपल्या धकाधकी जीवनात बाजूला होऊन एक स्वतःमध्ये डोकावण्यासाठी, स्वतः बरोबर काही वेळ घालवण्यासाठी एक जी जागा लागते, तर ते हे केंद्र आहे. आणि त्याचा जरूर आपण सर्वजण फायदा करून घ्याल आणि आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये हे नव्याने आता हे नूतनीकरण झालेलं हे जे केंद्र आहे, त्याची दुसरा टप्पा लोकमित्रांनी सांगितलंय, त्याचं उद्घाटन आपण आज केलेलं आहे. तर ह्या दुसऱ्या टप्प्यामध्ये आपल्या साधनेतलाही दुसरा एक नवीन टप्पा सुरू हो आणि आपली साधना एका नवीन उंचीवर जावं, एवढी सदिच्छा व्यक्त करतो. पुन्हा एकदा इथे मला आज बोलावलं आणि तुमच्या या सगळ्या आपल्या कौटुंबिक कार्यक्रमाचा एक हिस्सा मला होता आला, त्याच्याबद्दल मी मनपूर्वक आभार मानतो सर्व आयोजकांचे. आणि पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो. आणि केंद्र जे सगळी मंडळी ती जबाबदारी घेणार आहेत, जे चालवणार आहेत, त्यांनी त्यांच्यासाठी एक खूप मोठी जबाबदारीची गोष्ट आहे. तर ते जबाबदारीचं भान आजच्या या कार्यक्रमामुळे सर्वांच्या मनामध्ये नक्कीच रुजलं असेल, तेवढं बोलतो आणि इथे थांबतो. जय. जीवनामध्ये या प्रयोगशाळेची मागणी वाढलेली आहे आणि त्यासाठी आम्हाला आनंद वाटतो की हे केंद्र आज आम्ही खुलं करतो आहोत. So now I would like to request Dr. Pasang. So allow us to meet here. That is a great, which is the first step of the retreat. या ठिकाणी मी खूप खूप धन्यवाद देऊ इच्छितो, कारण याचं जे कोणी आयोजन केलेलं आहे त्या आयोजनाशिवाय हे सर्व घडणं अशक्य होतं. हे घडल्यामुळे मी इथे आलो. मी आपणापैकी बऱ्याच जणांना जाणत नाही, आपणापैकी बरेच जण मला जाणत नाही, परंतु यामुळे हा जो योग आलेला आहे असं म्हणूया की हीच एक प्रकारे या शिबिर केंद्राची सुरुवात आहे. And today is a very very special day, and which is a full moon day. Also the birth of medicine Buddhas in Bong tradition. आजचा दिवस जो आहे हा अतिशय विशेष दिवस आहे. आज पौर्णिमा आहे आणि इतकंच नव्हे, परंतु परंपरेनुसार जो मेडिसिन बुद्धा आहे त्याचा आजचा जन्मदिवस मानलेला आहे. And which is a grand celebration many places in Tibet today. आणि तिबेटमध्ये आजच्या दिवसाचा जो सोहळा असतो तो मोठ्या प्रमाणामध्ये साजरा केला जातो. So since I am practicing Tibetan medicine, so which is very related to many types of meditation. मी तिबेटियन मेडिसिनचा म्हणजे प्रॅक्टिस करतो आणि त्याचा मी डॉक्टर आहे. आणि याचा संबंध जो अधिकतम जो आहे, अधिक वेळ, हा ध्यानाशी निगडीत आहे, ध्यानाशी संबंधित आहे. So from the Madhya Mark Center, which is reopen or not reopen, is a second phase opening and a ceremony. That's an indication that the place which is developed, advanced, so that also the information or message to every one of us or surrounding us or supporting whoever which this kind of dharma, which tells that we also developing ourselves from the inside our heart. तर आज आपण या ठिकाणी हे जे शिबिर केंद्राचा दुसरा टप्पा आहे त्याचं उद्घाटन करतो आहे. म्हणजे आपण एका अर्थाने वरच्या अवस्थेमध्ये गेलेलो आहे. त्यामुळे एक प्रकारे हे आपणा सर्वांसाठी एक निदर्शक आहे की जसा ह्या शिबिर केंद्राचा विकास होतो आहे तसा आंतरिक अर्थाने आपला प्रत्येकाचाही विकास होतो आहे. From the Dharma language, we talk about retreat or meditation. But in Tibetan medical language, which is a common people's language, is what we need to do in our common people. Nowadays, every people understand that called detoxification. Okay, energizing. There's so many products in the market called rejuvenating and detoxification product. So what we need to do the retreat means also we are rejuvenating
and a detoxification program from in our heart. That's how we had opening by Lokmitra and the team of the Lokmitra here, which is, I think, great and thankful, and thank you very much. तर ज्याप्रमाणे आपण शिबिराची जी भाषा बोलतो, तर शिबिर हे एक प्रकारे धार्मिक भाषा आहे, परंतु आम लोकांच्या दृष्टीने किंवा आम माणसांच्या दृष्टीने जी भाषा वापरली जाते, जणू काही आपल्यामध्ये जे निरुपयोगी आहे त्याचं काढून टाकणं आणि एक प्रकारे आपल्याला एक प्रकारे पुन्हा पुनर्ऊर्जित करणं किंवा पुन्हा एक प्रकारची ऊर्जा निर्माण करणं. तर तशाच प्रकारे हे जे शिबिर केंद्र आहे ते तशा प्रकारचं कार्यरत राहील आणि याची निर्मिती करण्यासाठी लोकमित्र आणि त्यांचा जो सहकारी वर्ग आहे त्यांनी हे जे केलेलं आहे त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो. I think that's where Lokmitra also statement that this is open for everybody and for the village and all of India, all of the world, and that's very great and thank you very much. तर लोकमित्रांनी बोलतानाच हे सांगितलेलं आहे की हे सर्वांसाठी खुलं आहे आणि यापुढे ज्या खेड्यातील लोकांशीही आम्ही जुळणार आहोत तिथे. तर एक प्रकारे हे सर्वांसाठी आणि जगासाठी खुलं आहे. धन्यवाद. धन्यवाद डॉक्टर. यानंतर मी बाबाजींना विनंती करतो की त्यांनी देखील या प्रसंगी आम्हाला शुभेच्छा द्याव्यात. या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आदरणीय लोकमित्रजी, त्याचप्रमाणे डॉक्टर साहेब, आमचे अतिशय जवळचे मित्र मैत्रनाथजी, त्याचप्रमाणे विवेक मित्र, लोकमित्राच्या धर्मपत्नी रंजनाताई, या कुटुंबाशी गेली 25 वर्षापासूनची मैत्री, 25 वर्षापासूनचं हे त्यांनी मला दिलेलं घरगुती प्रेम हे आजही डोळ्यासमोर ते उभं राहतं. आणि 25 वर्षापूर्वी असणारा हा परिसर अतिशय अवघड परिस्थिती होती, पण अशा अवघड परिस्थितीमध्ये लोकमित्रांनी या ठिकाणी येऊन आपल्या धर्मपत्नी समवेत या जागेची चांगल्या प्रकारे निर्मिती केली. आजूबाजूच्या खेड्यांमध्ये आम्ही त्या काळामध्ये लोकमित्रांचं प्रवचन वगैरे ठेवलं, अनेक ठिकाणी लोकमित्रांची भाषणं ठेवली. या परिसरामध्ये लोकमित्रांनी आमच्यासाठी भरपूर तसा वेळ त्यांच्या आयुष्यातला घालवलेला आहे. अजूनही ते आमच्याशी त्यांची जोडलेली नाळ ही आयुष्यभर अशीच राहील अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. लोकमित्रांनी या शेजारी असणारी जी शाळा आहे, या शाळेसाठी, शाळेतल्या मुलांसाठी जो पलीकडचा जो वर्ग आहे तो लोकमित्रांच्या देणगीतून तो वर्ग आम्ही कार्यकर्त्यांनी उभा केला. लोकमित्रांना आम्ही विनंती केली होती की आपण फुल नाही फुलाची पाकळी म्हणून तरी या संस्थेला मदत करावी, आणि जो रस्त्याचा अडचणीचा प्रश्न होता तो त्या माध्यमातून मी स्वतः सरपंच असताना तो पूर्ण केला. आणि लोकमित्रांना शब्द दिला होता की तुम्हाला कुठल्याही प्रकारची या ठिकाणी अडचण आली तरी मला रात्री पहाटे 4 वाजता जरी तुम्ही निरोप दिला तरी मी या ठिकाणी येऊन ती अडचण दूर करेल. तुमचं माझं असणारं प्रेम हे शेवटपर्यंत असंच आनंदाचं राहील. माझी कुठलीही अपेक्षा तुमच्याकडं नसणार आहे, परंतु तुम्ही जे हे काम करताय, धार्मिक काम करताय, सामाजिक बांधिलकीची ही तुमची मूठ आहे, ती अशीच तेवत राहावी अशी सदिच्छा या शुभप्रसंगी मी व्यक्त करतो आणि माझं लांबलेलं भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. हा जो टप्पा आहे हा खरं तर कृतज्ञतेचा कार्यक्रम आहे आणि या कृतज्ञतेमध्ये या केंद्रासाठी ज्या ज्या लोकांचे हातभार लागलेले आहेत त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. या केंद्राचं
जे वास्तुशास्त्र आहे हे लोकमित्रांचे आणि आमच्या सर्वांचेच मित्र असणारे पुण्यातील आपले आर्किटेक्ट नचिकेत पटवर्धन यांनी सांभाळलेलं आहे. आणि कंसात विशेष या कामासाठी या कामाचं स्वरूप पाहता आणि त्याचा परिणाम पाहता त्यांनी 1 रुपयाही त्यांची फी घेतलेली नाही. त्याच्यामुळे विनामूल्य अगदी पहिल्या टप्प्यापासून ते आजपर्यंत फक्त आम्ही त्यांना आणतो इथे आणि नेऊन सोडतो. कधी कधी ते स्वतः येतात. आज खरं तर त्यांची येण्याची खूप इच्छा होती, परंतु अतिशय संवेदनशील अशा कौटुंबिक अडचणीमुळे ते आलेले नाहीयेत. परंतु आपण जोरदार टाळ्या वाजवून त्यांच्या प्रतीची आपली जी कृतज्ञता आहे ती कृतज्ञता आपण व्यक्त करणार आहोत. यानंतर हे जे काम आहे हे काम करणारे आमचे मित्र राजेश, म्हणजे गावात एखादं छोटंसं न्हाणीघर बांधणं वेगळं, परंतु पुण्यामधून रोज आपल्या मजुरांची टीम घेऊन इथं येणं, सामान तिथे गोळा करून इथे आणणं, स्वतः राहणं आणि अशा अवस्थेत जवळजवळ गेल्या ऊन पावसामध्ये 9 महिने राजेश यांनी अतिशय मोठ्या कष्टाने या शिबिर केंद्राचं काम आपण घरचं काम करतो असं केलेलं आहे. आणि त्यामुळे आजच्या सन्मानाचे राजेश हे मोठे अधिकारी आहेत. तेव्हा मी राजेश यांना पुढे निमंत्रित करतो की त्यांनी समोर यावं आणि लोकमित्र यांनी एक पुष्पगुच्छ आणि एक छोटीशी भेट राजेश यांना देऊन त्यांचा सत्कार करा. आपल्याला सर्वांना माहिती आहे की हे जे मध्यम मार्ग शिबिर केंद्र आहे हे जम्बूद्वीप या न्यासा अंतर्गत चालतं. हा जो इमला आहे वरचं स्ट्रक्चर हे जम्बूद्वीपचं आहे, पण त्याच्यावर उभं राहायला जम्बूद्वीपला जी मुभा दिलेली आहे त्या जागेच्या मालकीण आहे ब्रह्मचारिणी विशाखा. आणि विशाखा यांनी अतिशय मोठ्या मनाने जवळजवळ 35 वर्षासाठी ही जागा वापरायला मुभा दिलेली आहे. त्यामुळे त्यांच्या ह्या दातृत्व भावनेचं आम्ही खरोखर अतिशय स्वागत करतो. आणि म्हणून एक फुलना फुलाची पाकळी म्हणून न्यासाचे चेअरमन अभयराजाजी हे एक गुच्छ आणि एक छोटीशी भेट देऊन विशाखा यांचं स्वागत करतील. आम्ही सर्वजण पुण्यात राहतो, परंतु हे जे केंद्र आहे या केंद्राची काळजी घेण्याचं सर्व जबाबदारीचं जे काम आहे हे सुनील आणि त्यांच्या पत्नी ज्या आहेत ताई मुजुमले आणि सुनील मुजुमले, खास करून काही लोक सुनीलच्या आणि ताईंच्या हातच्या जेवणासाठी शिबिरात येतात. तेव्हा या दोघाही उभयंतांचं करावं तेवढं कौतुक कमी आहे, कारण ते रोजचे इथले एक प्रकारे रक्षक आहेत, काळजीवाहक आहेत. तेव्हा त्यांचंही या ठिकाणी आम्ही स्वागत करतो. तेव्हा आम्ही पुन्हा विशाखांना निमंत्रित करतो. विशाखा आणि अभयराजा या दोघांनी त्यांचं संयुक्त स्वागत करावं. हो, आणि अगदी या शिबिर केंद्राच्या सुरुवातीपासून आजपर्यंत हे दोघे उभयंत आहेत अविरतपणे आपली सेवा देत आहेत. यानंतर दुसरी जी कृतज्ञता आहे ती म्हणजे आमचे मित्र विवेक मित्र वज्रजा आणि अभय राजा